सरकारने सिंधुदुर्गवासियांची फसवणूक केली आहे। शक्तीपीठ महामार्गावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैभव नाईकांचा सरकारवर हल्लाबोल। शक्तीपीठ महामार्ग फोंडा मार्गे मुंबई गोव्याला जोडण्याचीही मागणी। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला हायकोर्टाचा दिलासा। तात्काळ तेजवानीच्या सुटकेचे आदेश। मात्र खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आणि त्याच दाखल गुन्ह्यामध्ये तेजवानीचा मुक्काम तुरुंगातच। अक्षय तृतीया महागली। सोन्याचा भाव 1,57,000 तर चांदी 2,67,000 पार। सोने चांदी खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री। अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंबा महोत्सव। दगडूशेठ बाप्पाला आंब्याची आरास। पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग। पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये उद्यापासून 22 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता। विजांच्या कडकडाटासह काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज। मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात समृद्धी महामार्गावरती खासगी बसचा भीषण अपघात। बस चालक आणि क्लीनर रील बनवत होते। अपघातामध्ये 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू तर 20 ते 25 प्रवासी जखमी। बुलढाण्याच्या मेहकर टोलनाक्याजवळची घटना।